ध्रुवमचल मनोहम कदिंपत्ते वोच्छामि समय पाहुड मिनमो सुद केवली भणिदम नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। प्रवचन समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकाराच्या आता अगदी शेवटच्या गाथा आमच्या सुरू आहे। आम्ही अंगांचं स्वरूप बघतो आहे आणि यामध्ये आम्ही क्रमाक्रमाने उपगुहन अंगापर्यंत येऊन पोचलेलं आहे। 5वं अंग उपगुहन अंग आणि स्थितीकरण अंगाचं देखील आम्ही स्वरूप बघितलं। वारिशेन राजपुत्र स्थितीकरण अंगामध्ये प्रसिद्धीला आलेले आहे। कथा कौमुदीमध्ये आम्हाला 8ही अंगांच्या कथा मिळतात आणि कशा तऱ्हेने त्यांनी स्वस्थितीकरण पूर्वक त्या पुष्पडाल मुनींचं स्थितीकरण केलं हे देखील आम्हाला पाहायला मिळतं। तर अशा प्रमाणे स्थितीकरण अंगाचं स्वरूप आपण बघितलेलं होतं आणि यानंतर आता वात्सल्य गुणाचं अंगाचं स्वरूप आचार्य कथन करत आहे। गाथा 235 नंबरची। जो गुण दिवत्सलत्तम तिन्नम साहून मोक्षमगम्मी सोवत्सल भावजुदो सम्मादिठी मुने दवो। वात्सल्य प्रीतीची भावना, साधर्मी व्यक्तींबद्दल अंतरंगामध्ये प्रीती असणं एवढंच नव्हे तर ही प्रीतीची भावना एवढी विशाल स्वरूपामध्ये पोचते। भावना करता करता की जगामधल्या कोणत्याही निगोदी जीवांपासून देखील माझ्याकडून विराधना न हो, त्यांच्यावर देखील वत्सलत्वाची दृष्टी जीवनामध्ये राहावी किंवा त्यांच्यामध्ये देखील भगवत स्वरूपाचं दर्शन व्हावं, एवढ्या उच्च कोटीची वात्सल्य भावना ही ज्ञानींच्या जीवनात स्फुरायमान होऊ शकते। आणि ही जी भावना आहे ही भावनाच तीर्थंकर प्रकृतीच्या बंधाला कारणीभूत असणारी भावना आहे। तर वात्सल्य भाव, वात्सल्य म्हटलं की आम्हाला नेहमी डोळ्यासमोर गाय आणि बछड्याचं उदाहरण आठवतं की गाय जशी आपल्या बछड्यावर निस्सीम प्रेम करते, त्याच्यासाठी स्वतः ती संकट झेलते, त्याप्रमाणे साधर्मी व्यक्तींबद्दल, मोक्ष मार्गामध्ये जो आरूढ आहे त्याबद्दल, मानव जातीबद्दल, प्राणी जगताबद्दल किंवा एवढंच नव्हे तर द्विनिंद्रियादी विकलत्रयांबद्दल किंवा स्थावर काही जीवांबद्दल सुद्धा अंतरंगामध्ये एक वात्सल्य भाव असणं, प्रीतीचा भाव असणं, ज्याला जशाची गरज आहे त्यानुसार त्याच्याशी वर्तणूक करणं, याचं नाव असणार आहे वात्सल्य अंग, वात्सल्य गुण। हे झालं व्यवहार अपेक्षेने कथन। परंतु जेव्हा आम्ही निश्चय बघतो, निश्चय हा तर स्वतःश्रित आहे, आत्माश्रित भूमिका आहे। मग आम्ही काय करायचं वात्सल्य अंगावर? तर आमच्या जीवनामध्ये आज तागायत पर्यंत आम्ही प्रेम केलं तर दुसऱ्यांवर केलं, शरीरावर प्रेम केलं, जी पर्याय आम्हाला प्राप्त झालेली आहे तीच इति सर्वस्व आहे असं समजून तिची सेवा शुश्रूषा करण्यामध्ये आम्ही आमचा अमूल्य वेळ घालविला। आम्ही रागावर प्रेम केलं की रागच सुखकर आहे, राग नसेल जीवनात तर माझं कार्य कसं होईल, अशा प्रकारचा भाव ठेवून हा मोहाचा, रागाचा, द्वेषाचा परिणाम आम्ही अंतरंगामध्ये जोपासला, त्याच्यावर आमची अतोनात प्रीती होती किंवा आमची ही एक समयवर्तीची जरी पर्याय असेल तरीही तिच्यावर आम्ही प्रेम केलं आणि आम्ही परसमयी झालो। आता आचार्य या वात्सल्य भावनेतून हे सांगतात, एकदा तू तुझ्या आत्म्यावर प्रेम कर। तू जो आहे ज्ञान दर्शन चैतन्य स्वभावी अंतरंगामधून आवाज उठू दे की हा तूच आहे आणि तोच आहे
या माझ्या आत्म्याच्या गुणांबद्दल मला अत्यंत प्रीती आहे आणि त्याचंच मी सदैव अनुभवन करेल. अशा प्रकारे हा अंतरंगामधला आंतरिक वात्सल्य भाव आहे. हे निश्चय नयनी वात्सल्य अंगाचं स्वरूप आहे. आणि निश्चय आणि व्यवहार हे कसे असतात? ज्याच्या जीवनामध्ये हा अंतरंग परिणाम आहे, त्याच्या जीवनात व्यवहार रूप परिणाम अवश्यपणे असलाच पाहिजे. उदाहरणार्थ, ज्याच्या जीवनात आत्मानुभूती रूप सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे, त्याच्या जीवनात बाह्यतः पंचेंद्रियाच्या विषयांची आसक्ती असतच नाही. त्याच्या जीवनात पंचपरमेष्ठीवर अतोनात त्याची श्रद्धा असतेच असते. 7 तत्वांचं स्वरूप त्यांनी योग्य रीतीने जाणलेलंच असतं. खऱ्या देवगुरु शास्त्रावरच त्याची अकाट्य श्रद्धा असते. म्हणजे ज्याच्या जीवनात निश्चय अभिव्यक्त झालेला आहे, निश्चय ज्याला गवसलेला आहे, निश्चयाची जो अनुभूती घेतो आहे, त्याच्या जीवनात त्या भूमिकेला अनुसरून असलेला व्यवहार हा अवश्यपणे दिसतो. आणि म्हणून आम्ही समीकरण लावू शकतो की जिथे निश्चय आहे तिथे व्यवहार अवश्यपणे असलाच पाहिजे. पण उलटी करून पाहिलं आम्ही की जिथे जिथे व्यवहार आहे तिथे तिथे निश्चय असेलच अशी खात्री मात्र आम्ही देऊ शकत नाही. तो असेलही कदाचित नसेलही. म्हणून खरं महत्व आम्हाला निश्चय नयानी प्रतिपादन केलेल्या तत्वांवर द्यायचंय. निश्चय नयानी आम्हाला 8 अंगांचं स्वरूप समजायचंय. आज तागायत पर्यंत केवळ व्यवहाराची भूमिका आम्हाला समजली, पण त्याच्यातलं सार काय ग्रहण करायचं, रहस्य काय आहे, ते आमच्यापर्यंत कसं पोचलं पाहिजे, स्वतःच्या हृदयाची कपाट कशी उघडली पाहिजे, हे आम्हाला कळलं नाही. आणि म्हणून या अध्यात्म ग्रंथामध्ये ते रहस्य आम्हाला उद्घटित करून दाखवलेलं आहे. म्हणून या गाथेमध्ये आचार्य कुंद देव सांगतात आहे की जो जीव मोक्ष मार्गामध्ये स्थित कोणतं तिन्हम साधूनम, तिन्ही साधू म्हणजे आचार्य, उपाध्याय आणि मुनी, या 3 साधूंमध्ये अथवा निश्चयाने आपल्या आत्म्यामध्ये अथवा सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूप मोक्षाच्या साधनामध्ये वत्सलत्व करतो. ज्याच्या जीवनामध्ये आत्मगुणाची प्राप्ती झालेली आहे, ज्याला सम्यक दर्शन ज्ञान चारित्राची अभिव्यक्ती ज्याच्या जीवनात आलेली आहे, तो सहजच आपल्या रत्नत्रयावर त्याचं निस्सीम प्रेम आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये रत्नत्रय खंडित व्हावं, रत्नत्रयापासून पथभ्रष्ट व्हावं, रत्नत्रय मार्ग माझ्या जीवनातून निघून जावा, ही भावना त्याची नाही. रत्नत्रयावर त्याचं नितांत प्रेम आहे. याचा अर्थ तो अत्यंत काटेकोरपणे रत्नत्रय मार्गावर आरूढ होतो आहे, मार्गक्रमण करतो आहे. कदाचित एखाद्या वेळेला चूक झाली तर परिस्थितीकरण करून या मार्गामध्ये तो आरूढ होतो आहे. कारण रत्नत्रयाशिवाय दुसरा सुखकर कोणताही मार्ग नाही हे त्याच्या जीवनामध्ये त्याला पटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हे सांगितलं निश्चय नयानी. आणि व्यवहार नयानी सांगितलं की जे त्या मार्गावर जाणारे आहे त्यांच्यावर देखील त्यांच्या भूमिकेनुसार त्यांच्यावर देखील वात्सल्य असायला पाहिजे. रत्नकरण शावकाचार मध्ये या अनुषंगाने कारिका ठेवलीच आहे, ती आपण पाहणारच आहे. तिथे शब्द ठेवलेले आहे की स्वयुत्थान प्रति सद्भाव सनाथा पेतकेतकत्वा प्रतिपत्तीर यथा योग्यम, प्रतिपत्ती यथा योग्यम हे सांगितलं. यथा योग्य म्हणजे जी त्यांची भूमिका असेल त्या भूमिकेनुसार त्यांचं तसं आदरातिथ्य सत्कार, त्यांच्यावर प्रीती हे करणं, हे आहे वात्सल्य अंगाचं व्यवहार स्वरूप. प्रत्येकावर आम्ही एकसारखं प्रेम त्या ठिकाणी करू शकत नाही.
जो उच्च पदस्थ आहे, ज्याच्या चारित्र्याची अभिव्यक्ती परिपूर्ण रीतीने दिसते आहे, त्यांच्या समोर आमचे वेगळ्या प्रकारचं समर्पण राहणार आहे. आणि जो रत्नत्रयावर नुकता आरूढ झालेला आहे, त्याच्याही प्रतिवत्सलत्व असणार आहे. पण त्याच्या आणि याच्या वत्सलतेत आमचा कदाचित थोडाफार फरक असू शकतो. म्हणून प्रतिपत्ती यथायोग्य पद्धतीने प्रत्येकाची प्रतिपत्ती सांगितलेली आहे. व्रतींच्या जीवनात आणि साधूंच्या जीवनात ही प्रतिपत्ती करायची असेल तर साधूंची प्रतिपत्ती ही नवदा भक्तीपूर्वकच करावी लागणार आहे. व्रतींची करायची असेल तर त्यांना आमंत्रण देऊ, जलशुद्धी म्हणू, आहार घ्या म्हणू, त्यांना योग्य काय पाहिजे ते करू. आणि साधर्मी बंधूची असेल तर त्यांना निमंत्रणाच्या माध्यमातून त्यांची त्या भूमिकेनुसार आम्ही आदर, सत्कार, प्रेम हे त्यांच्या प्रती आम्ही दाखवू. कर्तव्य भावना ही प्रत्येक वेळेला अशा तऱ्हेने महत्वाची असणार आहे. म्हणून आचार्य, उपाध्याय आणि मुनी या तीनही प्रकारच्या साधूंमध्ये हा जीव वात्सल्य भाव जीवनात ठेवतो. जर एखाद्या वेळेला एखाद्या मुनींच्या जीवनामध्ये जर त्यांची तब्येत चांगली नसेल, ग्लान मुनी असतील, तर बाकीच्या मुनींचं देखील कर्तव्य हे आहे की ते त्यांची सेवा शुश्रूषा अशा प्रकारे करतात. हे त्यांच्यामधलं वात्सल्य अंग आहे. श्रावकांना तर या अंगाचं पालन सांगितलंच आहे. पण साधर्मी मुनी देखील जर निर्यापकाचार्य सल्लेखना एखाद्या मुनींची ज्या वेळेला सुरू असते, त्या सल्लेखनेमध्ये मॅक्झिमम 48 मुनी त्या ठिकाणी निर्यापक म्हणून असतात. 4 जण त्यांची रात्रीची व्यवस्था बघणं, 4 जण आहाराची व्यवस्था बघणं, अशा तऱ्हेने त्यांच्या प्रती असलेला जो प्रेम भाव आहे, आदर भाव आहे, हे बाकीचे साधर्मी मुनी देखील व्यक्त करत असतात. श्रावकांना देखील तशा प्रकारचं वात्सल्य हे त्यांच्या प्रती असावं लागतं. म्हणून वात्सल्य भावनेने युक्त सम्यक दृष्टी तो समजावा. सम्यक्त्व जीवनात आहे आणि त्याची खऱ्या धर्माप्रती किंवा मार्गावर वाटचाल करण्याप्रती वात्सल्य भाव नाही असं संभवू शकत नाही. आम्हाला विष्णुकुमार मुनींचं उदाहरण माहिती आहे, रक्षाबंधनाची कथा माहिती आहे. रक्षाबंधनाच्या कथेमधलं कथा तर मी सांगत नाही, पण त्या कथेमधला एक भाग पहा. ती कथा काय सांगते आम्हाला. विष्णुकुमार मुनी स्वयं महाव्रती होते, म्हणजे मुनी होते. आणि ज्या वेळेला 700 मुनींवर उपसर्ग आला, त्यांनी स्वतःच मुनीपद बाजूला सारलेलं आहे, लक्षात घ्या. त्यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला, म्हणजे त्यांची भूमिका त्यांची बदलली. ते 5व्या गुणस्थान वरती झाले. महाव्रत सोडून त्यांनी ती भूमिका जीवनामध्ये स्वीकारली. त्यांनी हे पाहिलं नाही की माझं महाव्रत आता खंडित होत आहे. भलाई अपरिहार्य कोणतंही कारण त्या ठिकाणी असेल, खंडित झालेलं आहे महाव्रत. तात्पुरता त्यांना तिथे छेद तर घ्यावा लागला. त्यांची भूमिका तर निश्चितपणे बदललेली आहे आणि त्यांनी उपसर्ग दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश पण आलं. म्हणजे हे काय सांगतं की वात्सल्य कसं असतं की स्वतःला समजा थोडा फार प्रयत्न करावा लागला, थोडीशी आपली उच्च भूमिका देखील सोडावी लागली आणि तरीही ती त्यांनी त्यावेळेला सोडलेली आहे. हे आहे खरं वात्सल्य अंगाचं स्वरूप. प्रसंगी एखाद्याचा आम्ही म्हणतो सुद्धा की एखाद्यावर कोणतं संकट आलं असेल तर त्याच्या प्राणांचं रक्षण करण्यासाठी कदाचित आम्हाला तात्पुरतं खोटं बोलावं लागलं तरी देखील ते क्षम्य मानल्या जातं श्रावकांच्या भूमिकेमध्ये. अशा तऱ्हेचा हा वात्सल्य गुण जीवनामध्ये आम्हाला पदोपदी जोपासावा लागतो. टीका पहा. निश्चयाने सम्यक दृष्टी टंकोत्कीर्ण एक न्यायक स्वभावपणामुळे सम्यक दर्शन ज्ञान चारित्राला
आपणापासून अभेद बुद्धीने यथार्थ पाहतो. त्याच्या जीवनामध्ये एक न्यायक स्वभावाची तेवढी रुची आहे, एक अभेद आत्मा, एक अभेद रत्नत्रयाचीच तो जीवनामध्ये अखंड साधना करतो आहे. म्हणून तो मोक्ष मार्गाचा वत्सल होतो. अभेद साधना रत्नत्रय धर्माची आहे, म्हणून रत्नत्रय धर्माप्रती अत्यंत प्रीतीचा भाव जीवनामध्ये आहे. हा मार्गच मला प्रशस्त आहे, याच मार्गावर मी वाटचाल करणार आहे, हाच मार्ग मला मोक्षप्रद पोचविणार आहे. हा अकाट्य विश्वास, की प्रीतीची भावना आणि अत्यंत समर्पण वृत्तीने आणि अत्यंत उत्साहवर्धक रीतीने या मोक्ष मार्गामध्ये तो वाटचाल करतो. उदासीन वृत्ती नाही किंवा खेदखिन्नता नाही, मी हा मार्ग का स्वीकारला, अशा प्रकारचा भाव न येता अत्यंत उत्साह, आनंद अशा प्रमोद अंतःकरणाने तो या रत्नत्रयाची पालना जीवनात करतो आणि अतिप्रीतीयुक्त होतो. म्हणून त्याला मार्गाच्या अप्राप्तीने केल्या जाणारा कर्माचा बंध होत नाही, उलट निर्जराच होते. वात्सल्य म्हणजे अत्यंत प्रीतीभाव. मोक्ष मार्ग रूप आपल्या स्वरूपामध्ये ज्याचा अनुराग आहे, त्याला मोक्ष मार्गाच्या अप्राप्तीने होणारा बंध नाही. कर्म फळ देऊन निघून गेल्याने निर्जराच होते. म्हणजे पूर्वबद्ध कर्माचा उदय त्यांच्याही जीवनात आहे, पण तो उदय असताना त्या कर्माशी हा तद्रूप होत नाही आणि म्हणून कर्म येतं आणि परत फळ देऊन निघून जातं, नवीन बांधत नाही. निर्जराधिकार आमचा सुरू आहे आणि आचार्य सर्वत्र आम्हाला निर्जरेची जाणीव करून देतात आहे, की अशा तऱ्हेने 8 अंगांचं पालन केल्यामुळे त्याच्या विरोधी असलेला दोष जीवनात नाही, मग त्या दोषाने होणारा आश्रवबंध नाही आणि म्हणून गुणांनी होणारी निर्जरा जीवनात आहे. वात्सल्य अंगात संबंधात रत्नकरण शावकाच्याचा श्लोक मी सांगितलाच, की सम्यक दृष्टी पुरुषांना रत्नत्रय आणि रत्नत्रयधारी पुरुषांप्रती अगदी असं निश्चल वात्सल्य, भेदभाव रहित, कपट रहित किंवा वरवर त्यांचं वात्सल्य आहे असं नाही आहे. अंतःकरणपूर्वक त्यांचं वात्सल्य तिथे दिसतं. सम्यक दृष्टी मोक्ष मार्ग साधक स्वकीय रत्नत्रय धर्माची वत्सलता आणि भक्ती त्याच्या जीवनात आहे आणि परधर्मात्म्यांप्रती सुद्धा वात्सल्य भाव आणि भक्ती आहे. आपल्या साधर्मीबद्दल सद्भाव ठेवून कपटरहित यथायोग्य सत्कार करून त्यांची आपत्ती दूर करणे हे वात्सल्य अंग आहे आणि आपल्या रत्नत्रय रूप आत्म्यात प्रीती करणे हे निश्चयाने वात्सल्य असून साधर्मी जनांवर वात्सल्य हे व्यवहाराने वात्सल्य आहे. याबद्दल अमृतचंद्र आचार्य लिहितात, अनवरतमहिंसायां शिवसुखलक्ष्मी निबंधने धर्मे सर्वेष्विच स्वधर्मिषु परमं वात्सल्यमालंब्यम. मोक्ष मार्गरूपी लक्ष्मीस कारणभूत जैन धर्मात तसेच अहिंसा धर्मात आणि साधर्मी बंधूंमध्ये उत्कृष्ट वात्सल्य सदैव असावे. मोक्ष मार्गरूपी लक्ष्मीला कारणभूत असा जो रत्नत्रय धर्म आहे, अहिंसा धर्म आहे किंवा हे दशधर्म जे सांगितलेले आहे, रत्नत्रय धर्म म्हणा, दशलक्षण धर्म म्हणा, या धर्मामध्ये हा जीव अत्यंत प्रीतीपूर्वक त्याचं सेवन करतो. एक समय देखील स्वतःच्या अंतर्मनाला डुलकी न लागता अप्रमत्तपूर्वक अनवरत रूपाने
या गुणांचं भावना त्याच्या जीवनामध्ये असते आणि हीच त्यांच्या त्या गुणांवरची प्रीती म्हटल्या जाते. आणि अशा तऱ्हेने हे वात्सल्य त्याच्या जीवनात सदैव असतं. या गाथेचा प्रयोग आम्हाला जीवनात करण्यासाठी आम्ही आज जी सामाजिक बांधिलकी जपतो आहे यामध्ये देखील आमच्या माध्यमातून कुठल्याही तऱ्हेचा विद्वेष, विसंवाद कुणाच्याही बाबतीत घडू नये अशा प्रकारे हा अंतःकरणापूर्वक अभिप्राय जीवनामध्ये आम्ही ठेवायला पाहिजे. तर हे आमचं वात्सल्य अंग आहे. जर एखादा व्यक्ती संकटात असेल आणि आम्हाला जर शक्य असेल तर त्याचं ते आर्थिक संकट किंवा विवंचना किंवा आणखी कोणती मदत असेल तर ती त्याला अत्यंत प्रीतीपूर्वक देणं, कपटरहित वृत्तीने देणं, हे देखील व्यवहार वात्सल्य आम्हाला सांगितलेलं आहे. आणि यानंतर शेवटचं अंग येणार आहे प्रभावना अंग. प्रभावना, प्र आणि भावना. प्र म्हणजे प्रकृष्ट रीतीने अशी भावना भावायची जैन धर्माबद्दल किंवा रत्नत्रय मोक्ष मार्गाबद्दल की जी पाहिल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये रत्नत्रय धर्म श्रेष्ठ आहे ही भावना उत्पन्न व्हायला पाहिजे. जसं त्या जिनदत्त सेठजींकडे बघून त्या अंजन चोराच्या मनामध्ये जी भावना झाली की हे जे करत आहे हे उत्कृष्टच आहे, योग्यच आहे, आणि केवळ काहीही उपदेश न देता त्यांच्या त्या व्यक्तिमत्वाकडे पाहून, त्यांच्या आचरणाकडे पाहून आपोआपच तशा प्रकारची प्रभावना जीवनामध्ये दिसती. किंवा सर्वार्थ सिद्धीमध्ये जेव्हा सर्वार्थ सिद्धी ग्रंथ लिहायचा होता त्यावेळेला श्रावकांनी तो प्रश्न जो विचारलेला होता की कशा प्रकारे आम्ही रत्नत्रय धर्म पालन करावा, आणि त्याचं उत्तर आचार्यांनी देताना फक्त त्यांनी सांगितलं की ही जी आचरण शैली आहे ही पाहून देखील एखाद्याच्या मनामध्ये तशा प्रकारचंच आचरण योग्य आहे अशी भावना निर्माण होणं. अशा प्रकारे प्रभावना अंग कधी सांगून तर कधी न बोलता देखील जीवनामध्ये दिसू शकतं. एखादा व्यक्ती धार्मिक आहे, काही उपदेश करू शकत नाही, बोलू शकत नाही, पण त्याचं ते नियम, त्याचा अंतःकरणाचा सरळपणा, मार्दवपणा हा बघून दुसऱ्या व्यक्तीच्या मनावर त्याचा नक्कीच प्रभाव पडतो. तर ही आहे प्रभावना धर्माची व्यवहार रूप. आचार्य कुंद याबद्दल लिहितात 236 नंबरचं गाथा. विचारहमारूढो मनोरह पहेसु भमई जो चेदा सो जिननाद पहावो सम्मादिठी मुने दवो. जो चेदा म्हणजे आत्मा. विचारहम आरूढ विद्यारूपी रथावर आरूढ होऊन मनोरह पहेसु मनरूपी रथाच्या गमन मार्गामध्ये भ्रमण करतो. तो ज्ञानी जिनेश्वराच्या ज्ञानाची प्रभावना करणारा हा सम्यक दृष्टी समजावा. या ठिकाणी आचार्यांनी अलंकारिक भाषा वापरलेली आहे. कशावर तो अखंड विद्यारूपी रथावर चढून, म्हणजे हा जो ज्ञानरूपी रथ आहे त्याच्या जीवनात या ज्ञानरूपी रथाची सतत साधना आहे. तो अभ्यास अनवरत रूपाने अभीक्ष्ण ज्ञानोपयोग पूर्व त्याचा या ज्ञानाचीच आराधना जीवनात अखंड अनवरत रूपाने सुरू आहे. आणि मनरूपी रथाच्या गमन मार्गामध्ये म्हणजे तो या रथावर चढून या आपल्या मनाच्या द्वारे या गमन मार्गामध्ये भ्रमण करत आहे. म्हणजे जे जे काही त्याच्या या गमन मार्गामध्ये येणारे जीव आहे त्यांना देखील त्याच्याकडे पाहून तसं राहण्याची, तसं बनण्याची प्रेरणा मिळते.
हाच त्यांचा म्हणजे वपुषा एव निरूपयन, जणू काही त्यांचं ते आचरण हेच जणू काही धर्म उपदेश देत आहे. अशा प्रकारचं हे प्रभावना अंग ज्ञानींच्या जीवनात सहज रीतीने अवतरित होतं. म्हणून जो जीव विद्यारूपी रथावर चढून याचा अर्थ अखंडतेने ज्ञान आराधना जीवनामध्ये करायची. आणि ज्ञान कुणाच्या जीवनात येणार आहे? जो खऱ्या अर्थाने त्या ज्ञानाची कदर करणार आहे, म्हणजे ज्याला ज्ञानाविषयी अकाट्य विश्वास आहे, त्याच्याच जीवनात ज्ञानाची प्राप्ती करण्याचा, पुरुषार्थ करण्याचा भाव असणार आहे. म्हणून श्रद्धा पण आहे, ज्ञान पण आहे आणि तदनुकूल आचरण पण जीवनात असणार आहे. असा हा मनरूपी रथाच्या गमन मार्गामध्ये भ्रमण करतो तो ज्ञानी जिनेश्वराच्या ज्ञानाची प्रभावना करणारा सम्यक दृष्टी समजावा. सम्यक दृष्टी हा निश्चयाने टंकोत्कीर्ण एक न्यायकपणामुळे ज्ञानाचे संपूर्ण सामर्थ्य वाढविल्याने प्रभाव उत्पन्न करतो. काय केलं? ज्ञानाचं त्याचं सामर्थ्य, त्याची बोलण्याची कला, त्याची जीवन राहण्याची पद्धती, त्याचा श्रद्धा गुण, त्याचं विनम्रत्व, त्याची मार्दवता, त्याची मृदुता, ह्या सगळ्या गुणांनी इतर व्यक्ती सहज त्याच्याकडे आकर्षित होतात. त्याची जी शांत वृत्ती, त्याच्या मनाची सरलता हे अत्यंत प्रभावीपणे लोकांच्या नजरेमध्ये भरतात आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपोआपच त्यांचा जो ओरा आहे त्याचा प्रभाव दुसऱ्या व्यक्तीवर देखील पडतो आणि त्यामुळे ती दुसरी व्यक्ती देखील तशा प्रकारे प्रभावित होते. आम्ही म्हणतो की एखाद्या व्यक्तीकडे नुसतं आम्ही बघितलं तरी त्या तेजाप्रती आम्ही आकर्षित होतो. आम्ही म्हणतो देखील की काय आहे यांच्या ठिकाणी माहिती नाही, पण वारंवार दर्शनाची भावना सहज अंतरंगामध्ये निर्माण होते. याचा अर्थच आहे की त्यांच्या भोवती असलेला जो ओरा आहे हा अत्यंत प्रभावपूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये जर आमचा प्रवेश झाला तर आम्हाला देखील तशा प्रकारची उत्कृष्ट भावना सहज निर्माण होते. मंदिरात गेल्यानंतर देखील आम्हाला हा अनुभव जीवनात येतो. जी ती सूरी मंत्र दिलेली प्रतिमा आहे, या प्रतिमेच्या सानिध्यामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा जणू काही तिची ती मौन भाषा देखील आम्हाला प्रभावित करते. ती वितराग मूर्ती देखील आम्हाला वितरागतेचा संदेश देते. त्यांचे ते दोन्ही हात एकावर एक धरलेली त्यांची जी मुद्रा आहे ते देखील आम्हाला कृतकृत्यतेचा संदेश जीवनात देतात. फक्त ही मौनाची भाषा समजण्यासाठी आमचं अंतःकरण देखील तेवढं सरळ पातळीवर असायला पाहिजे. म्हणून सम्यक दृष्टी हा एक न्यायक भावपणामुळे ज्ञानाचं संपूर्ण सामर्थ्य वाढविल्यामुळे प्रभाव उत्पन्न करतो, प्रभावना करणारा होतो. म्हणून त्याला ज्ञानाची प्रभावना न केल्याने होणारा बंध होत नाही. प्रभावना म्हणजे उद्योत करणं, प्रगट करणं. म्हणून जो आपल्या ज्ञानाला अखंड अभ्यासाने प्रगट करतो, वाढवितो, त्याला प्रभावना अंग असते. त्याला अप्रभावनेने होणारा कर्माचा बंध होत नाही. कर्मफल देऊन निघून गेल्याने निर्जराच होते. येथे गाथेमध्ये सांगितले की जो ज्ञान रूपी रथावर चढून भ्रमण करतो तो ज्ञानाची प्रभावना करणारा सम्यक दृष्टी आहे. ही निश्चय प्रभावना आहे आणि व्यवहाराला, जिनबिंबाला रथामध्ये स्थापन करून नगर, वन इत्यादिकांमध्ये फिरवून प्रभावना करतात असे समजावे.
याप्रमाणे वरील 8 गाथांमध्ये सम्यक्त्वाचे निशंकित 8 गुण निर्जरेचे कारण सांगितले आहे. याप्रमाणे सम्यक्त्वाचे इतर गुण निर्जरेला कारण जाणावेत. अशा तऱ्हेने हा प्रभावना अंग आपण या ठिकाणी तर बघितलं, पण 2 आपण श्लोक याच्यावरचे बघून घेऊया की कशी ही असते. तर रत्नकरण शावकाचार मध्ये समंत भद्रदेव लिहितात, अज्ञान तिमिर व्याप्ती मपाकृत्य यथायथम जिन शासन माहात्म्य प्रकाश स्यात् प्रभावना. अज्ञान तिमिर व्याप्ती, हे जग अज्ञान रूपी तिमिराने व्याप्त आहे आणि त्याला दूर करून यथाक्रमम त्याला आपापल्या आपल्याला शक्य होईल तशा पद्धतीने दूर करून जिनशासन महात्म्य, जिनशासनाचं महात्म्य महती प्रगट करणे याला प्रभावना अंग म्हटलेले आहे. सम्यक दर्शनाचे किंवा रत्नत्रयाचे निरतिचार पालन करणे ही स्वप्रभावना आहे. तर पाठशा चालविणे, पूजा करणे, तपविशेष करणे यामुळे जी प्रभावना होणार आहे ती व्यवहार प्रभावना आहे. आचार्य अमृतचंद्र देव लिहितात, आत्मा प्रभावनीयो रत्नत्रय तेजसा सततमेव दान तपो जिन पूजा विद्यातिशयेश्च जिन धर्म. आत्मा हा प्रभावनीय, हा आत्म्याचा प्रभाव कशाने होणार आहे तर रत्नत्रय तेजसा सततम एव. रत्नत्रय तेजसमुळे, रत्नत्रयाच्या आभेमुळे हा आत्म्याचा प्रभाव सतत वाढणार आहे. उत्कर्ष याच्या माध्यमातून आत्म्याचा आम्हाला साधायचा आहे. आणि दान, तप, जिनपूजा, सातिशय ज्ञान आराधना याच्याद्वारे जैन धर्माचा सतत उद्योत जीवनामध्ये करणं. यासाठी सत्पात्री दान देणं, पंचेंद्रियांच्या विषयापासून दूर असणं किंवा सिंह निष्क्रिडी सारखी व्रत किंवा जी शक्य असेल अशा तऱ्हेची व्रत हे करणं किंवा भट्ट अकलंक देवांसारखी ज्ञान आराधना करणं. उच्च आदर्श आम्हाला जीवनात ठेवायचे आहे. आम्हाला पहिल्यांदा तर काय पाहायचंय तर त्याच्यामध्ये जो प्रखर अशा प्रकारे दानामध्ये प्रसिद्ध आला किंवा तपामध्ये ज्यांची विशेष रुची होती किंवा व्रत करण्यामध्ये जे माहीर होते अशांचा आदर्श आम्हाला जीवनात ठेवायचा आहे. भलाही आम्ही तेवढ्या आदर्शापर्यंत पोहोचू शकू, नाही पोहोचू शकणार, परंतु हा आदर्श ठेवायचा मात्र आम्हाला नक्कीच आहे. एक उदाहरण सांगून आज आपण इथे मग थांबणार आहोत की प्रभावना अंगाचं स्वरूप जर आम्हाला बघायचं असेल तर एक नवीन उदाहरण आपण पाहू की जवळपास 300 वर्षपूर्वी पंडित तोडरमलजींचं नाव आपण ऐकलेलं आहे आणि जयपूर नगरी ही विक्रम संवत 1821 सालची घटना आहे. त्यावेळेला इतर ठिकाणी सुद्धा इंद्रध्वज पूजा मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या होत्या. सागर, आग्रा अशा सारख्या ठिकाणी या पूजा झालेल्या होत्या. परंतु ही जयपूरमध्ये जी पूजा झाली ही अत्यंत विलक्षण आणि अत्यंत प्रभावनीय अशी पूजा त्या ठिकाणी झालेली होती. पंडित राजमलजींनी त्यांची निमंत्रण पत्रिका तयार केलेली होती आणि त्या निमंत्रण पत्रिकेमधला मजकूर असा होता की ए उत्सव फेरे ई पर्याय में देखना दुर्लभ है. म्हणजे परत या पर्यायीमध्ये अशा प्रकारचा इंद्रध्वज पूजेचा उत्साह किंवा ते वातावरण तुम्ही पाहू शकणार नाही. 13 द्वीपांची ती रचना होती आणि इंद्रध्वज पूजा ती पूजा आहे जी 10 दिवस पर्यंत चालली. त्या ठिकाणी 10 दिवस पर्यंत नगरातले सगळे आणि आमंत्रित त्या ठिकाणी जेवणासाठी
राहत होते. नंतर त्याचा जो चबुतरा बांधलेला होता, म्हणजे ज्यावर मंडळ आणि ते राहणार होतं, ते 64 गज लांब आणि 64 गज रुंद एवढा त्याचा चबुतरा होता. म्हणजे ते मंडळ तेवढं मोठं होतं. तेवढं मोठं म्हणजे 64 गज. आम्हाला 64 आकडा लहान वाटतो. 200 फूट हे त्याच्यातलं फुटातलं प्रमाण आहे. आणि हा मंडप उभारण्यासाठी जवळपास 200 कारागीर त्या दिवशी, शेवटी ज्या दिवशी मंडप उभारला गेला त्या दिवशी लागलेला आहे. आणि जवळपास 150 मजूर हे 2.5 महिनेपर्यंत कामावर होते. या इंद्रध्वज मंडळाच्या सभोवती एक मोठा परकोट देखील बांधलेला होता. आणि त्या काळात त्या 150 मजुरांची मजुरी 50 रुपये डेली याप्रमाणे पेड केल्या गेली. तेव्हाचा तो काळ 300 वर्षापूर्वीचा. आणि त्या काळामध्ये ती मजुरी तेवढ्या दिली गेली. नंतर ध्वजा, चांदव्यासाठी आणि बिछाईतीसाठी 4000 ठाण कपडा हा वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळालेला होता. नंतर पुष्प आणि दीपक हे चांदी आणि सोन्याचे होते. आणि मशीननी चाललेला रथ त्यावेळेला निर्माण केला गेलेला होता. म्हणजे साक्षात ती जयपूर नगरी म्हणजे धर्मपुरी आहे अशा तऱ्हेची उत्कृष्ट प्रभावना तिथे झाली. आणि त्याच इंद्रध्वज पूजेमध्ये लोकांना आव्हान केल्या गेलं, निमंत्रण पत्रिकेत हे जोडल्या गेलं की तुम्हाला पंडित तोडरमलजींची प्रवचन लाभण्याचा अभूतपूर्व योग प्राप्त होणार आहे. म्हणजे त्या काळात देखील पंडित तोडरमलजींचं, जे त्यांनी गोमट सारवर ग्रंथ लिहिले, ह्या सगळ्यांचं नाव होतं. आणि त्याचं त्या पूजेमध्ये अशा प्रकारे प्रवचन होणार आहे हे जाहीर केलं की जेणेकरून लोक त्यांच्या प्रवचनाच्या आकर्षणाने आणि या पूजेसाठी तिथे मोठ्या प्रमाणावर आलेले होते. अशी अभूतपूर्व प्रभावना 300 वर्ष प्राचीन जयपूर नगरीमध्ये घडलेली आहे. आज आपण इथे थांबतो आहे आणि सूचना आहे की 3 दिवस पर्यंत, उद्या, परवा आणि 18 तारखेपर्यंत आपला हा स्वाध्याय कक्ष बंद राहील. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.